नाजरीन, NCN न्यूज में आपका इस्तकबाल है। मातोश्री इंजीनियरिंग कॉलेज के लेक्चरर्स पर मैनेजमेंट की जुल्म ज्यादती के खिलाफ कॉलेज के तलबा ने एहतजाज करते हुए क्लासेस का बायकाट किया। नांदेड़ शहर से करीब वाक़ मातोश्री प्रतिष्ठान के तहत चलने वाला मातोश्री कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एक मारूफ तालीमी इदारा है, जहाँ डिप्लोमा और डिग्री कोर्सेज के तहत इंजीनियरिंग की तालीम का उम्दा नज़्म है। अपने क़याम के चंद बरसों तक ये कॉलेज अपने मैनेजमेंट, फैकल्टी और निज़ाम तालीम के लिए मशहूर था। इन दिनों मातोश्री कॉलेज के इंतजामिया और फैकल्टी मेंबर्स के दरमियान रस्साकशी चल रही है। कॉलेज के लेक्चरर्स का इल्ज़ाम है कि पिछले 5 माह से इन्हें तनख्वाहें अदा नहीं की गई। तनख्वाह के नाम पर सिर्फ तयक़ुनात और वादे ही दिए गए। इसके बावजूद इन लेक्चरर्स ने पूरी मेहनत से अपनी ड्यूटी निभाई ताकि तलबा का कोई तालीमी नुकसान न हो, लेकिन मुसलसिल 5 माह से तनख्वाह न होने पर इन लेक्चरर्स और उनकी फैमिलीज पर फाकों की नौबत आन पहुंची है। बार बार इंतजामिया से नुमाइंदगी करने पर भी ये मसला हल नहीं हुआ। SRT यूनिवर्सिटी के VC से भी फरियाद की गई, लेकिन वो भी बेसूद। चंद रोज कबल इन लेक्चरर्स ने कॉलेज इंतजामिया को इंतबाह दिया था कि अगर फौरी तौर पर उनकी तनख्वाहें जारी न की गई तो काम बंद आंदोलन किया जाएगा, लेकिन इस इंतबाह का उल्टा असर हुआ। इंतजामिया ने पहले इन लेक्चरर्स का बायोमेट्रिक डेटा तब्दील कर दिया, फिर उनका मास्टर ही गायब कर दिया गया। सिर्फ इस पर ही इक्तफा नहीं किया गया। 10 अप्रैल को जब ये लेक्चरर्स कॉलेज पहुंचे तो इन्हें सिक्योरिटी ने यह कहकर गेट पर रोक दिया कि उनका कॉलेज में दाखिला ममनू है। इस बाबत इंतजामिया कुछ सुनने और वजह बताने को तैयार नहीं। इस बात की इत्तला जब कॉलेज के तलबा को हुई तो उन्होंने अपने असातिज़ा की हिमायत में क्लासेस का बायकाट कर दिया। तलबा ने इंतजामिया के खिलाफ जमकर नारेबाजी की और अपने असातिज़ा की तनख्वाहें जारी करने के साथ साथ उन्हें ड्यूटी पर वापस लेने का भी मुतालबा किया। बाद तमाम लेक्चरर्स और असातिज़ा ने SRT यूनिवर्सिटी का रुख किया, जहां वाइस चांसलर से मुलाकात करते हुए अपने मसाइल व मुतालबात पेश किए गए। मी MPJची स्टुडंट आहे सर। आता सध्याच आम्हाला कळालं, मी व्हॉट्सअपवर पाहिल्यानंतरच की सरांची पेमेंट नाही झाली। ॲक्च्युली माहीत पण नव्हतं आम्हाला की सरांची पेमेंट नाही, सरांचा असा प्रॉब्लेम आहे। पण सरांनी आम्हाला खूप चांगलं शिकवले। त्यांनी कधीच काहीच प्रॉब्लेम येऊ दिला नाही। त्यांना पर्सनली जाऊन विचारलं तरी ते पूर्ण कॉपरेट करतात। तर मला अशी विनंती करायची आहे मॅनेजमेंटला की सरांची पेमेंट करा, आमचा लॉस करू नका। कारण आमचं आता इंटरनल आहे, सबमिशन आहे आणि एक्झाम पण जवळ आलीत आणि आमचा सिलेबस राहिला आहे, कंप्लीट नाही आहे सिलेबस। आता ऐन टायमावर आता आमची परेशानी व्हायली आहे। तर त्याच्यामुळे मी मॅनेजमेंटला विनंती करते की त्यांनी सरांची पेमेंट करावी आणि ते लीगल आहेत, त्यांनी एवढी हे करतात, मेहनत करतात, एवढं सांगतात। तर इथं आपण चहा प्यायला गेलं तर 5 रुपयाचं चहा प्यायचं म्हणलं तर फुकट देते का कोणी आपल्याला? कोणीच देत नाही। 1 रुपया कोणी सोडायला तयार नाही। आमच्या कॅन्टीनमध्ये 6ला चहा आहे, 5ला कोणीच देत नाही चहा। 1 रुपया नसेल तर नंतर आणा म्हणतात। मग आमची फॅकल्टी एवढं कष्ट करते, एवढं मेहनत घेते। यांनी 5 महिने त्यांचे पेशन्स दाखवलेत, तर त्या पेशन्सला त्यांनी तसं उत्तर द्यावं, त्यांची पेमेंट करावी अशी मी विनंती करते। थँक्यू। सभी लोग ये डिसाइड किया है कि हमारी फैमिली में से कोई भी इलेक्शन नहीं करेगा, वोटिंग नहीं करेगा, क्योंकि सैलरी जब तक हमारा डिसीजन नहीं हो, हम भूखे हैं तो वोटिंग करके क्या मतलब। थँक्यू। त्यांनी आम्हाला नवीन फॅकल्टी दिलेली आहे समजा, तर आमचा कसा 10 ते 15% सिलेबस आमचा पेंडिंग आहे। आम्ही जुन्या फॅकल्टीसोबत फॅमिलीयर आहोत, तर आमचे कसं मॅक्झिमम मार्क त्यांच्या हातात असतात इंटरनलचे। मग आम्ही नवीन फॅकल्टीला म्हणजे त्यांनी काय म्हणून देणार आम्हाला इंटरनलचे मार्क? यांच्या पर्सनल मॅटरमुळं आमचं एज्युकेशनल लॉस होत आहे, विनाकारण आमचं एज्युकेशन लॉस होत आहे। आणि कसं आहे माहिती आहे का, जुनी फॅकल्टी जी आहे मागचे 5 महिने झाले त्यांची पेमेंट नाही आहे, तरी आम्हाला एकदासुद्धा सिंगल टाईम फील झालेला नाही की त्यांची पेमेंट नाही आहे। एक ना एक लेक्चर आमचा प्रॉम्प्ट होतो आहे, एक लेक्चरसुद्धा आमचा मिस झालेला नाही आहे। आता तुम्ही जर नवीन फॅकल्टी ऐन टाईमला आणून जर त्यांना जर एक मेंटली जर हॅरेसमेंट करायची असेल तुमची, तर आम्ही तुम्हाला काही सपोर्ट करणार नाही आहोत। कारण कसं आहे, आमच्यासाठी ते फॅमिलियर आहेत पहिल्यांदा। आम्ही नवीन फॅकल्टीला बिलकुलसुद्धा येऊ देणार नाही आणि लेक्चरसुद्धा घेऊ देणार नाही, त्याच्यात काही विषय नाही आहे। जर तुम्हाला नवीन फॅकल्टीचे जर पेमेंट करायला पैसे आहेत, तर त्या पैशामध्ये तुम्ही जुन्या फॅकल्टीची पेमेंट करा। प्रश्न कसा आहे, नवीन फॅकल्टीचे पेमेंट करायला पैसे आहेत तर जुन्या फॅकल्टीचे पेमेंट करा तुम्ही। आणि कसं आहे, आमचं वय आज 20 ते 21 वर्ष आहे। तुम्ही जर 23, 24, 25 वर्षाची फॅकल्टी आणून आम्हाला शिकवायला लावतात, तर काय म्हणून आम्ही शिकून घेणार? आज आमच्याकडे सिनियर फॅकल्टी आहेत, MTech वगैरे झालेले फॅकल्टी आहेत। तुम्ही नवीन फॅकल्टी आणून आम्हाला शिकवायला सांगत आहात। आमचं वय त्यांच्या वयात काय डिफरन्स आहे? मुलींचं उद्या काय सिक्युरिटी आहे तिथे? तुम्ही नवीन जर पॉलीला शिकवलेले शिक्षक तिथं आणून आमच्या वयाचे शिक्षक तिथे शिकवायला लावायलात। त्याच्यामुळे कसं आहे, तुम्ही एकदा मुलांच्या पॅरेंट्सकडून परमिशन घ्यावी की हे फॅकल्टी बरोबर आहेत का। कारण पहिलेचे जे फॅकल्टी आहेत ते आमच्यासोबत फॅमिली वगैरे झाले आहेत, आमच्या पॅरेंट्सला सुद्धा त्यांची इंट्रोडक्शन आहे की ते कोण आहेत, काय आहेत। उद्या जर कॉलेजमध्ये इनकेस काही इन्सिडन्स झाला, आमचं कॉलेज येते सिटीच्या बाहेर, तिथं जर काही इन्सिडन्स झाला तरी काय तुमचे कॉलेजवाले जिम्मेदार आहेत का त्याचे? जर त्यांनी जर अथॉरिटी घेत असेल त्याची, की उद्या जर आमच्या स्टुडंटसोबत, आमच्या मुलांसोबत काही गैरव्यवहार झाला आणि त्याची जर जिम्मेदारी आम्ही घेतो,
तर आम्ही लेक्चर बिलकुल अटेंड करू. कारण आम्हाला कसं आहे, पहिल्याच्या फॅकल्टीवरच आहे, नवीन फॅकल्टी कोण आहे कुठलचे आम्हाला काही माहीत नाही आणि बिलकुल आम्ही त्यांचे लेक्चरसुद्धा अटेंड करणार नाही. काय करायचं, एज्युकेशनल लॉस आमचा होईल ते आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही जर त्यांच्याशी कसं आहे 5 महिने झालं पगार नाही आहे, आता आर्थिक कसं 15 ते 20 हजार रुपये म्हणजे तुमचं खर्च जे आहेत आता ते ज्यांच्यावर ते गोष्ट जाते ना त्यांनाच कळते. बाकी तुम्ही तिथं बसून तिथं चेअरवर बसून वगैरे तुम्ही काय सांगू शकत नाही की यांचं काही हे नाही वगैरे, आणि तुम्ही त्यांना एंट्री देणं बंद केलात. आज तेवढे एज्युकेटेड फॅकल्टी आहेत, उद्या आम्हाला तुम्ही बाहेर काढसाल, आम्ही कोणाला दाखवणार? ते जर तेवढे शिक्षित आहेत, तेवढं एज्युकेटेड फॅकल्टी आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे, तशांना तुम्ही जर तिथं कॉलेजमध्ये जर एंट्री देत नसाल तर उद्या आम्ही काय करणार? त्याच्यामुळं पहिलं त्या फॅकल्टीची पेमेंट करा. त्यांनी आम्हाला मागच्या 5 महिन्यापासून एक सुद्धा लेक्चर आमचं ऑफ गेलेलं नाही आहे. आम्हाला ना कुठे असं हे फील झालं की यांची पगार नाही म्हणून हे आम्हाला शिकवत नाही आहेत. त्यांनी असं हे दाखवलेलं आहे की आमचं सगळं प्रॉम्प्ट चालू आहे कॉलेजमध्ये. मात्र काल परवा जे झालं, ॲक्शन वगैरे घेतले, पेपरमध्ये न्यूज आली, त्याच्यामुळं आम्हाला कळलं की त्यांचे पगार वगैरे नाही. सो पहिलं त्यांना कॉपरेट करा आणि तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये कृपया करून विद्यार्थ्याचं नुकसान करू नका. कारण आमच्या आलेले आहेत एक्झाम जवळ. आम्हाला सध्याला कसं आहे, टर्म एंड करणं, सर्व सिलेबस कंप्लीट करून घेणं आमचं काम आहे. आता नवीन फॅकल्टी जर आली तर त्यांना काय म्हणून सांगणार आम्ही की पहिलं काय शिकवलं आहे, आत्ता काय शिकवायचं आहे तुम्हाला, किती मॅच राहिलेलं आहे, काय काय राहिलेलं आहे, याचा जर आमचा टाईम गेला तर उद्या एक्झाम आमच्या जवळ आलेले आहेत, मग तेव्हा काय करायचं आम्ही? त्याच्यामुळं तुम्ही थोडं कॉपरेट करावं, युनिव्हर्सिटीनं सुद्धा कॉपरेट करावं, एवढी इच्छा आहे. थँक्यू. नमस्कार, मैं मातोश्री प्रतिष्ठान स्कूल ऑफ इंजीनियरिंग का सहायक प्राध्यापक हूँ. हम यहाँ पे बाकी के सहायक प्राध्यापक और कर्मचारी यहाँ पे मौजूद है क्योंकि हमारे विगत 5 महीनों से हमारी सैलरी नहीं दी हुई मैनेजमेंट ने. इसका कारण क्या है हमें मालूम नहीं है. हम हर बार उनके पास जाते हैं कि हमारी सैलरी क्यों नहीं कर रहे, तो इसका कोई जवाब नहीं है. खाली एक ही ऊपर से जवाब देते हैं कि हमारे पास पैसा नहीं है, फंड नहीं है. हम बार बार निवेदन देने के बाद भी उन्होंने कोई इसके ऊपर काम नहीं किया. हमने दो बार कलेक्टर साहब को भी निवेदन दिया है, 2-3 बार वीसी साहब को भी हमने निवेदन दे दिया है कि इसके ऊपर कुछ आप कार्यवाही करो, इसके ऊपर ध्यान दो. फिर भी अभी तक कुछ भी नहीं हुआ. और कल से हमारे मैनेजमेंट ने, डीन मैडम, हमारे मैनेजमेंट ने मस्टर गायब करना, जो कि बिल्कुल बेकायदेशीर बोल सकते हैं हम उसको, कायदे के विरुद्ध है, वैसा किया. उसके बाद बायोमेट्रिक के डेट्स चेंज कर दिए उन्होंने, और आज हम सबको गेट में आने से रोक दिया उन्होंने. कोई भी पूर्व कल्पना नहीं दी है उन्होंने, कोई सूचना नहीं दी है, कोई कारण नहीं है, सब हमको बाहर रोक दिया गया. सर क्या बोल रहे हो जब आप उनसे मुलाकात करने तो उन्होंने अभी मुलाकात करने से इनकार कर दिया. हम आज यूनिवर्सिटी आ गया. हाँ, तो आज यूनिवर्सिटी में फिर से हम इसलिए आए कि वीसी साहब को निवेदन देने के लिए इसलिए आए कि हमारे को प्रवेश वर्जित कर दिया इन्होंने. हम स्टूडेंट्स का नुकसान नहीं चाहते, हमें स्टूडेंट का पूरा सिलेबस कंप्लीट करना, एग्ज़ाम कंडक्ट करने की है. लेकिन हमारी मजबूरी ये है कि हमारे पास आज 5 महीनों से हमारे पास कोई सैलरी नहीं है, तो हमारे पास आने जाने तक के लिए पैसा नहीं है यहाँ पे आने के लिए. तो यही हम हमारी दर्द वीसी साहब को और बताना चाहते हैं कि ये बेकायदेशीर जो इन्होंने चालू करके रखा है कि गेट बंद कर दिया, बिल्कुल प्रवेश बिल्कुल वर्जित कर दिया इन्होंने, हमको आने नहीं दिया. और आर्थिक मानसिक परिस्थिति, हाँ, हमारी पूरी मानसिक परिस्थिति पूरी एकदम ख़राब हो चुकी है इस बारे में.